पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या वनजमिनीचा सातबारा उतारा देण्याबाबत केलेल्या घोषणेचे आदिवासी समाजाने स्वागत केले आहे। मात्र सातबारा प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित अडचणी सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात अनेक वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रावरील जमीन क्षेत्र आणि प्रत्यक्ष कसत असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी प्रत्यक्ष कसत असलेल्या संपूर्ण जमिनीची नोंद सातबारावर करून त्यांना मालकी हक्क द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। सुरुवातीपासूनच कमी क्षेत्राची नोंद झाल्याने शेतकरी नाराज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व वनपट्टाधारक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे। आम्ही शिरपूर तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकरी सगळं प्रांत ऑफिस मध्ये जमलेलो आहोत। याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी वन जमिनीचा सातबारा होईल अशी घोषणा केली। त्या घोषणेबद्दल आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो। परंतु आमची प्रमुख मागणी अशी आहे की सातबारा व्हायच्या आधी जेवढ्या आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी जेवढी जमीन कसत आहोत, जेवढी जमीन खेळत आहोत, त्या कसत असलेल्या सर्व वन जमिनीची नोंद ही सातबाऱ्यावर व्हायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। या मागणीसाठी आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वनमंत्री आणि आदिवासी मंत्री यांना निवेदनाच्या माध्यमातून आम्ही खेळत असलेल्या सर्व जमिनीची नोंद सातबारावर व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत। यासाठी बिरसा आर्मी शिरपूर तालुका असेल, अनुभव युवा मंच असतील आणि तालुक्यातील प्रत्येक गावातील एक एक दोन दोन वनपट्टेधारक शेतकरी येथे उपस्थित आहे। त्या सगळ्यांची मागणी शासनाने विचार करून ती पूर्ण करावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। अशी आमची मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आम्ही जिल्ह्यातील सर्व वनपट्टेधारक शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार याची नोंद घ्यावी।